करते। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीत शिक्षण मंत्री पदाची जबाबदारी स्वीकारावी असा आग्रह मोदींनी फडणवीसांना केल्याचा दावा संजय राऊतांनी केलाय। महाराष्ट्रात तुमच्या पसंतीचा मुख्यमंत्री नेमा असंही मोदी फडणवीसांना म्हणाल्याचं राऊत सांगतात। दुसरीकडे फडणवीस महाराष्ट्रातच राहतील असं प्रत्युत्तर भाजपच्या नेत्यांनी दिलंय। पाहूया एक रिपोर्ट। मुख्यमंत्री फडणवीस दिल्लीत जाण्याच्या चर्चा सुरू असताना संजय राऊत यांनी नवा दावा केलाय। ठाकरेंच्या शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामना वृत्तपत्रातल्या रोखठोक सदरात संजय राऊत यांनी एक लेख लिहिलाय। धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर देशाचं शिक्षण खातं देवेंद्र फडणवीस यांना देण्यासाठी मोदी आग्रही असल्याचा दावा राऊतांनी केलाय। नरेंद्र मोदी यांनी देवेंद्र फडणवीस यांना दिल्लीत बोलावून केंद्रीय मंत्रिमंडळात जबाबदारी घेण्याबाबत सुचवलंय। सध्या दिल्लीत मला तुमची गरज असल्याचं मोदींनी फडणवीसांना सांगितलंय। महाराष्ट्रात फडणवीसांच्या पसंतीचा मुख्यमंत्री नेमला जाईल असं आश्वासनही देण्यात आलंय। भाजपमधील संभाव्य मंडळींमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या बाजूने उभं राहावं अशा पद्धतीनं मोदी रचना करतायत असं संजय राऊत यांनी सामनाच्या रोखठोक सदरात लिहिलंय। दिल्लीतली जी माझी माहिती आहे त्यानुसार प्रधानमंत्री मोदींनी या संदर्भात राज्याच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली की तुम्ही केंद्रात येऊन मनुष्यबळ विकास मंत्रालय, त्याला शिक्षण खातं म्हणत नाही तर त्याला HRD मिनिस्ट्री म्हणतात, मनुष्यबळ विकास खात्याचं जबाबदारी आपण घ्यावी अशी त्यांना मोदींनी सूचना केली। ही माझी माहिती आहे। कोणी कितीही इन्कार केला तरी माझी माहिती पक्की आहे। बघा, मुख्यमंत्री देवेंद्रजी केंद्रात गेले तर मुख्यमंत्री कोण हा प्रश्न येत नाही। भारतीय जनता पक्षामध्ये अशी परंपरा आहे सध्या की दिल्लीतूनच राज्य करायचं। मोदींनी आश्वासन दिलं फडणवीसांना तुमच्या पसंतीचा मुख्यमंत्री नेमला जाईल। या देशाला एक उत्तम शिक्षण मंत्री मिळो अशी आमच्या सगळ्यांची इच्छा आहे। आता देवेंद्र फडणवीस काय विचार करतात ठीक आहे, त्यांची भूमिका आहे। आता याच्याकडे तिसरा डोळा कुठला आहे मला माहिती नाही। त्यांना कोणी तिसरा डोळा दिला असेल तर माहीत नाही, काही होणार नाही आहे। देवेंद्रजी या राज्याचे मजबूत मुख्यमंत्री आहे। विकसित महाराष्ट्राचा संकल्प देवेंद्रही पूर्ण करू शकतात। त्यामुळं अशा वावड्यांना, अशा बोलण्याला काही अर्थ नाही। भांडूपमध्ये संजय राऊत ज्या वॉर्डामध्ये राहतात तिथं भारतीय जनता पार्टीचा नगरसेवक वर्षानुवर्ष निवडून येतो आणि हे संजय राऊत महाराष्ट्राचे भारतीय जनता पार्टीचे मुख्यमंत्री कोण होणार हे ठरवत आहेत। जनाब संजय राऊत, देवेंद्रजी फडणवीस महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद सांभाळायला सक्षम आणि समर्थ आहेत आणि तेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहणार आहेत। त्यामुळे आधी आपल्या वॉर्डातला नगरसेवक ठरवण्याचा निर्णय घ्या। उद्धवजी ठाकरे तुम्हाला नगरसेवक देखील ठरवू देत नाहीत। त्यामुळे भारतीय जनता पार्टीच्या मुख्यमंत्री पदाच्या नादी लागू नका। आणि देवाभाऊ महाराष्ट्राचे समर्थ आणि सक्षम मुख्यमंत्री आहेत। 14 कोटी जनतेचे आशीर्वाद देवाभाऊंच्या पाठीशी आहेत। उबाठाचा न्यूजपेपर सामना त्यांना मनाला वाटेल तसं ते त्यात लिहित असतात। त्यांना कुठून स्वप्न पडतात, कोण त्यांना सांगतं देव जाणे, परंतु काहीतरी गेस करून त्याची बातमी बनवण्याचं काम संजय राऊत हे करत असतात। देवेंद्र फडणवीसांना केंद्रात जायचं का नाही जायचं ते त्यांच्या पक्षाचा तो निर्णय आहे। म्हणून अशा बकवास बातम्या देऊन जो सामनाचा खप आहे ना तो काही लोकांपुरता मर्यादित राहिलेला आहे। तुम्हाला भविष्य सांगायला तिथं आम्ही ठेवलेलं नाहीये, म्हणून यास आम्ही त्या बातम्याकडे लक्षही देत नाहीत। पक्षांतर्गत विषय आहे हा पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब, अमित भाई आणि पक्ष नेतृत्व नितीन नबीन साहेब त्या ठिकाणी ठरवत असतात। आणि मला वाटतं की देवेंद्र फडणवीस साहेब महाराष्ट्रातच राहणार आहेत। महाराष्ट्रात त्यांची गरज आहे। महाराष्ट्र ज्या पद्धतीनं आज विकसित होतोय, महाराष्ट्राला खऱ्या अर्थानं विकासाकडं प्रगतीनं आत्ताच जाताना महाराष्ट्र दिसतोय आणि त्याच्यामुळे जर गतीनं 5-10 वर्षात महाराष्ट्र विकसित व्हायला हवा असेल तर मला वाटतं देवेंद्रजींसारखा अभ्यासू आणि व्हिजनरी नेतृत्व महाराष्ट्राला हवंय। केंद्र सरकारमध्ये मोदी विरुद्ध शहा असा सुप्त संघर्ष सुरू असल्याचा दावा संजय राऊत यांनी केलाय। मोदी सरकारमध्ये मतभेद वाढलेत। मोदींच्या पंतप्रधान पदाचा अखेरचा काळ सुरू झालाय। त्यामुळे 2029च्या आधी भाजपमध्ये अनेकांच्या पंतप्रधान पदाच्या आकांक्षा जाग्या झाल्यात।
पंतप्रधान मोदी यांनी आपणास उपपंतप्रधान म्हणून घोषित करावं अशी भूमिका अमित शहा यांनी घेतली आहे. पण पंतप्रधान मोदी यांना ही भूमिका मान्य नाहीये. अमित शहा यांनी स्वतःचा गट आणि स्वतःचे खासदार उभे करायला सुरुवात केली आहे. पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री शिंदे, आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्व शर्मा, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन हे अमित शहा गटाचे आहेत. योगी आदित्यनाथ, देवेंद्र फडणवीस यांना जमेल तसं अडचणीत आणणं आणि बदनाम करणं यासाठी स्वतंत्र यंत्रणा राबतीये. शहांच्या वाटचालीतील सर्वात मोठा अडथळा महाराष्ट्रातले नितीन गडकरी आणि देवेंद्र फडणवीस हे वाटत असल्यानंच शहांची यंत्रणा त्यांच्या विरोधात सूत्र हलवू लागली आहे. अमित शहा हे मोदींचे निष्ठावंत म्हणून ओळखले जात होते हे खरंच आहे. पण महत्वाकांक्षा उफाळून आल्या की निष्ठा सहज वाहून जातात. मुख्यमंत्री पदासाठी महाराष्ट्रात शिंदे यांनी जे केलं ते पंतप्रधान पदासाठी अमित शहा मोदींबाबत करण्याची दाट शक्यता आहे. मोदी यांची मानसिकता ही मीच भाजपचा शेवटचा पंतप्रधान आणि यापुढे गुजरातचा कोणताही नेता माझ्या पुढे जाणार नाही या पद्धतीची आहे. शहा यांच्या मनात त्यामुळे अस्वस्थता आहे असा दावा संजय राऊत यांनी केलाय. दिल्लीमध्ये सुप्त संघर्ष चालू आहे, मोदी शहाचं भांडणं चालू आहेत. मग आता यांना तडजोडीला बोलवलंय का? काही बोलतात ना, हे दारू पिऊन तर देत नाही ना. यांना अंदाज येत नाही किंवा काही कळतही नाही, परंतु काहीतरी फेक बातमी आपली द्यायची. आता हा सामना वैचारिक राहिलेला नाहीये, हा फेकू पेपर झालेला आहे. भारतीय जनता पार्टीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि अमितभाई शहा यांच्यामध्ये सुप्त संघर्ष आहे असा जावईशोध संजय राऊत यांनी लावलाय. संजय राऊत, तुमचा आणि आदित्य ठाकरे यांचा गुप्त संघर्ष महाराष्ट्राने बघितलाय. भारतीय जनता पार्टीचा सुप्त संघर्ष शोधण्यापेक्षा आपल्या पक्ष गुप्त होत चाललाय, आपला पक्ष संपत चाललाय, त्याकडे लक्ष द्या. आदित्य ठाकरे विरुद्ध संजय राऊत, भास्कर जाधव विरुद्ध मिलिंद नार्वेकर, हा संघर्ष सोडवता सोडवता उद्धवजींच्या नाकी नऊ आली, त्याच्याकडे बघा. मुख्यमंत्री फडणवीस दिल्लीत जाणार असल्याचा दावा करण्याची संजय राऊत यांची ही तिसरी वेळ आहे. पण फडणवीसांनी मात्र दिल्लीत जाण्याच्या चर्चांना प्रत्येक वेळी नकार दिलाय. त्यामुळे राऊत यांच्या दाव्यात कितपत तथ्य आहे हेच पाहावं लागणार आहे. ब्युरो रिपोर्ट TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.